काहीच नाही का निघून गेली. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये नंदिनी आणि मानिनी ह्या दोघी देवळात गेलेल्या असतात. त्यांच्याबरोबर मिथुन काका पण तिथे गेलेले असतात. तर घरी आज वसू आणि रम्या ह्या दोघी काहीतरी कामासाठी बाहेर गेलेले असतात. आता घरात असतात ते जीवा आणि काव्या. तर काव्याला मानिनीने जीवाला काही हवं नको ते बघायला लावलेलं असतं, कारण जीवाला अजूनही बरं वाटत नाही आणि त्याच्यासाठीच आम्ही देवळात चाललोय, तर त्याला काही हवं असलं तर तू बघून घे असं काव्याला त्या सांगून गेलेले असतात. आणि म्हणूनच काव्य आणि जीवा दोघंच घरात असताना जीवा आपल्या एकटाच काहीतरी विचार करत असतो आणि त्याला आज भीती पण वाटत असते की ही काव्य आणि माझ्यावर लक्ष ठेवणार, ही तर काही खरं नाहीच, ही काही कधी करते असं तो घाबरलेलाच असतो. आणि त्याच वेळेला आता काव्य ठरवते की आज मला चालून संधी आली आहे, मला जे आज माझ्या मनात आहे ते मला सगळं काही जीवाला बोलायचं आहे आणि त्यामुळेच ह्या संधीचा मी नक्कीच फायदा घेईल असं म्हणून ती जीवाकडे येते आणि जीवाला म्हणत असते की इतक्या लवकर नातं संपवलंस, मला प्रेमाचा अर्थ तू शिकवलास आणि ते प्रेम आता सोडण्याची वेळ आलेली आहे. का केलं जीवा माझ्याबरोबर असं? तुला एकदाही मागे वळून पाहावं असं नाही वाटलं का? त्यावर जीवा म्हणतो की काय सांगू काव्या तुला, आता मागे वळून नाही पाहू शकत मी. तू जर शहाणी असशील ना तर इथेच थांब, परत मागे वळून पाहूच नकोस, कारण त्याने काही साध्य होणार नाहीये. आता आपली दोघांचेही मार्ग हे वेगवेगळे आहेत. त्यावर आता काव्य रडत असते आणि म्हणते की मग का जीव घातलास माझ्यात इतका? एकदाही माझा विचार नाही करता आला का रे तुला? अरे तुझ्यासाठी मी झुरत होते, तुझ्यासाठी एक दिवस असा होता की रोज सकाळी उठून त्या नदीमध्ये दिवे लावायला जायची, का तर मला फक्त तू म्हणून नवरा हवा होतास आयुष्यभरासाठी. आणि तू सुद्धा माझ्यासाठी तिथे सकाळी सकाळी येऊन दिवे लावायचास. विसरलास का? कॅफेमध्ये आपण भेटायचो, आपण कॉफी प्यायचो, तिथे नावं कोरून लिहायचो. मग आता ह्या आठवणी? अरे तू तर फक्त एक टॅटू पुसून काढला आहेस, पण माझ्या हृदयामध्ये तुझं कोरलेलं नाव पुसू शकणार आहेस का? बोल ना जीवा, उत्तर आहे का तुझ्याकडे? असं आता काव्य खूपच रोमॅन्टिक आणि इमोशनल होऊन त्याला आता म्हणत असते. तिला खूप रडूही येत असतं, पण आता ती जे प्रश्न विचारते त्याचं उत्तर काही जीवाकडे नसतं. त्यामुळे जीवा ते एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो की हे बघ काव्या, मी आता थांबण्याचं ठरवलेलं आहे, मला कोणत्याच प्रकारचं आता मागे वळून पाहायचं नाही आणि ज्या आठवणी आहेत त्या मी जाळून टाकलेल्या आहेत. आपल्या एकत्र फोटो सगळे जाळून टाकलेले आहेत मी. त्यामुळे काव्याला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की मी तुझ्याकडे प्रेमाची भीक मागते का? तुझ्या मागे मागे फिरते आणि मी खूप गरजू आहे असं तू दाखवून देतोस का नेहमी? तुला काहीच गरज नाही आहे ना? का केलं जीव असं? का माझा विचार नाही केलास रे तू? तेव्हा आता तू तर सुखाने संसार करायला लागला आहेस नंदिनी बरोबर, पण माझं काय? मी तर त्या पार्थला डोळ्यासमोर पण धरत नाहीये. आणि हे बघ जीवा, असं जर झालं ना की मी तुला विसरून फक्त आणि फक्त पार्थचा विचार करेल, तर असं कधीही होणार नाही, कारण मी तुझ्या भावाला म्हणजेच पार्थला डिवोर्स देणार आहे. आता हे सगळं ऐकून जीवाला खूपच आता धक्का बसतो की काव्य हे काय म्हणत आहे, कारण आता जीवाला तिच्या बोलण्याचा खूप त्रास होत असतो. जीवा वरवर दाखवतोय की त्याने नंदिनीला ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण त्याच्या मनात अजूनही काव्यच आहे. फक्त त्याला ते दाखवायचं नाही आहे, कारण काव्य खूप जिद्दी आहे आणि तिला थोडं जरी कळालं ना की माझ्या मनात अजूनही काव्य आहे, तर मग ही घरात सांगून आमचं प्रकरण अजून मोठं करेल आणि त्यामुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास होईल. आणि मग आता तो खूप रडायला लागतो. तेव्हा आता काव्य म्हणते की मला तुझं जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, समजलं ना? मी तुला आज फक्त एक निर्णय सांगायला आली होती, तो म्हणजे असा निर्णय की हे बघ जीवा, तुला माझ्यामध्ये आता काही रस राहिलेला नाही आहे आणि उगाच मी तुझ्यामध्ये मागे फिरणं, तुला फोर्स करणं हे मला नाही जमणार. असं बळजबरीचं ओढून ताडून तयार केलेलं नातं मला नको आहे जीवा. तू आता ठरवलंच आहेस ना की वेगळं व्हायचं, मग मी पण तयार आहे. यापुढे तुझी एक आठवणसुद्धा नको मला, तुझा एकही क्षण नको. आता यापुढे तुझं आणि माझं हे बोलणं फक्त एक माझ्या ताईचा नवरा म्हणून राहील, जिजू म्हणूनच राहील, असं आता ती स्पष्टपणे सांगते. पण तिने नातं तोडल्यामुळे इकडे काव्याला बोलणं ऐकून आता जीवाला खूपच मोठा धक्का बसतो आणि त्याला एक्सपेक्ट पण नसतं की काव्य असं कधी बोलेल आणि माझ्याबरोबर डायरेक्ट नातं सोडून टाकेल. त्यामुळे आता तो खूपच आता घाबरलेला असतो की काव्य असं बोलेल याच्यावर त्याचा विश्वासच बसत नसतो. तो एकटक आता काव्याकडेच पाहू लागतो. तेव्हा काव्य म्हणू लागते की माझ्याकडे नजर चोरणारा आता माझ्याकडे का पाहतो? मी बरोबर बोलली ना जीवा? तुला पण हेच हवंय ना? सांग ना, हेच हवंय ना जीवा तुला? तेव्हा जीवा आता एकदम काळजावर दगड ठेवून म्हणतो की हो काव्य, बरोबर निर्णय घेतलाय तू, मला हेच हवंय. असं म्हणून आता काव्य खूप रडत असते आणि म्हणते की ठीक आहे, तुझ्याच मनात जर असं आहे तर मलाही थांबायचं नाहीये, आता मी फक्त माझ्या अभ्यासावर फोकस करणार आहे. मग असं म्हटल्यावरती आता
जीवा म्हणतो की तुला हे जमणार आहे का काव्य, नक्की ना, असं तो तिला विचारत असतो. तेव्हा काव्य म्हणते की हो, आता मी ठरवणार आहे की मला हेच करायचंय, बाकी मला काहीही नकोय. असं म्हणून ती म्हणते की आता माझं बोलून झालंय, माझं आणि तुझं नातं संपलं, आता तू माझा कोणी नाही, असं म्हणून निघून जाते. पण आता तिच्या बोलण्याचा जीवा खूप विचार करत असतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्याला आता असं वाटत असतं की काव्याने खरोखर माझ्याबरोबर नातं तोडलंय का. असं म्हणून तो रूममध्ये जातो आणि खूपच रडायला लागतो. आता त्यांच्या प्रेमाची आठवण असलेलं ते हँड मोल्ड तो बाहेर काढतो आणि एकटा त्याच्याकडे पाहू लागतो. त्याला असं वाटतं की काव्याने माझ्याबरोबरचं नातं तोडलंय, तर मी हा मोल्ड पण तोडून याचा चुरा करायला पाहिजे, कारण आता ही तरी आठवण कशाला ठेवायची काव्याची, असं आता जीवा म्हणायला लागतो. मग आता जीवाला परत ते मोल्ड तोडावं असं वाटतच नसतं, कारण त्यांना बरेच जुने क्षण आठवत असतात की कशा प्रकारे आम्ही कॅफेमध्ये गेलो, फोटो काढले, फार्म हाऊसवर गेलो, पूर्ण एक दिवस तिथे घालवला, असं बरंच त्याला काही आठवत असतं आणि त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो. तर आता तो मोल्ड काही जीवाला तोडायचा नसतो आणि तो पुन्हा त्या कपाटामध्ये ठेवून देतो. दुसरीकडे नंदिनी आणि मानिनी ह्या देवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेलेल्या असतात. तिथे आता एक अंजली नावाची मुलगी आता भेटते. म्हणजे सुरुवातीला जिचं लग्न मोडायला आलं होतं आणि तेव्हाच नंदिनीने जो काही पुढाकार घेतलेला असतो त्यांच्यामध्ये मध्यस्थी घेऊन तिला ज्या माणसाबरोबर लग्न करायचं असतं त्यांचं जुळवून आणलेलं असतं, आणि ज्या नात्यामध्ये ती अडकून होती, तिला नको असलेलं नातं, हे नंदिनीमुळे सेपरेट झालेलं असतं. मग आता त्या नंदिनीला पाहून खूपच आनंद होतो. मग नंदिनी आणि अंजलीमध्ये आता जुन्या ओळखी होतात आणि त्या गप्पा मारत असतात. तेव्हा आता नंदिनी सांगते की अंजली, पण तू आता खुश तर आहेस ना, आधीसारखा तुला काही त्रास नाही आहे ना. तेव्हा अंजली म्हणते नाही ग ताई, मी एकदम खुश आहे, कारण ते नको असलेल्या नात्यामध्ये अडकून मी स्वतःला त्रास करून घेत होते. पण जेव्हा तू मला मदत केली आणि मी त्या नात्याला सोडलं आणि आता नवीन नात्यामध्ये मला खूपच सुख मिळालंय, खूप चांगलं आयुष्य जगते मी. तेव्हा असं बोलल्यावरती ती म्हणत असते की जे नातं आपल्याला नको हवं असतं ना, ते सोडून दिलेलंच बरं असतं आणि त्यासाठी योग्य वेळीच ते निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा नंदिनीला आता जीवा आठवतो आणि ती विचार करते की माझ्याही बाबतीत असंच असेल का. म्हणजे ती मनात विचार करत असते की जीवाच्या मनात त्याची गर्लफ्रेंड आहे आणि मी त्यांच्यामध्ये इंटरफेअर करते असं तर नाही ना होते. जीवाला अजून त्याची गर्लफ्रेंड आवडत असेल का, आणि मी अजून तर त्याने मला ॲक्सेप्ट पण केलेलं नाही आहे. मी बायको म्हणून जीवाची कधी होईल याचा मलाच अंदाज नाही आहे. पण मग त्यांना ते विसरणं कठीण होते, म्हणून मी काय करायला पाहिजे, यांच्या गर्लफ्रेंडपर्यंत पोहोचून द्यायला हवं होतं का, ती कोण आहे हे कळून घ्यायला हवं होतं का, असे बरेच प्रश्न आता नंदिनीच्या मनात घुसमट करत असतात. तर आता पुन्हा तिकडे घरी आता काव्याने मोबाईल घेतलेला असतो आणि ती आता खूप रडत रडत विचार करते की आज मी जीवाला सांगून आलेली आहे की त्याचं आणि माझं नातं संपलं, मग माझ्या फोनमधल्या असलेल्या आठवणी तरी कशाला ठेवायच्या, असं म्हणून ती मोबाईलमधले त्यांचे फोटो बघत असते आणि एक एक डिलीट करायला लागते. तेव्हा आता खूपच रोमॅन्टिक फोटो असतात आणि ते काही काव्याकडून डिलीट होत नसतात. म्हणजे तिचा हात थरथरायला लागतो. तिला कुठेतरी असं वाटतं की खरंच मी हा निर्णय जीवाला सांगून आली आहे, पण हे मला जमणार आहे का, कसं विसरू मी जीवाला, हे आठवणी, एवढ्या दिवसांचं प्रेम इतकं सहज सोपं आहे का एका दिवसात विसरणं. पण माझा हात का थरथरतोय, मला का वाटत नाही की हे फोटो असेच ठेवावेत, पण मी तर सांगून आली आहे की आज मला एकही आठवण नको आहे त्याची. असं म्हणून ते आता ते काही फोटो पुढचे तसेच ठेवते आणि रडायला लागते आणि म्हणते की आजपासून मी आता वेगळा मार्ग निवडला आहे, आणि असं म्हणून ते आता अभ्यास करणार असते. तर दुसरीकडे आता नंदिनी आणि मानिनी दोघी आता देवाला प्रार्थना करून जीवाला काही त्रास होऊ नये किंवा जीवाच्या बाबतीत जे काही निर्णय आहेत ते आता मोकळं करून टाकायचं सांगत असतात. कारण त्या गुरुजींनी एक शब्द बोललेले असतात मानिनीला की जीवाच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी संकट आणि वादळ येणार आहे की ते सत्य घटनाही समोर येणार आहे आणि त्याला त्या गोष्टीचा खूप त्राससुद्धा होणार आहे. त्यामुळे मानिनी म्हणत असतात की पुढे माझ्या जीवाला काही त्रास होऊ नको एवढीच मी तुला विनंती करते आणि त्याची तब्येत व्यवस्थित बरी होते. तर आता घरी इकडे पार्थ अचानक रूममध्ये येतो आणि बघतो तर काव्या मस्त अशी पुस्तकं वगैरे उघडून अभ्यास करत असते आणि मोठाच्या मोठा चष्मा तिने लावलेला असतो. आता पार्थ तिच्यावर हसतो तर काव्याला ते काही पटलेलं नसतं. ती म्हणते की माझ्यावर का हसताय. तेव्हा पार्थ म्हणतो की आज पहिल्यांदाच तुम्हाला इतकं सिरियस होऊन अभ्यास करताना पाहतोय ना म्हणून, आणि तेही सरळ पुस्तक पकडले त्यावरून. आता काव्या म्हणते अच्छा, कारण नेहमी काव्याचं लक्ष जीवामध्ये असायचं आणि पुस्तकं उलटी असून ती पार्थला सांगायची की मी पुस्तक वाचते, पण ते उलटं पुस्तक काव्य काय वाचत असेल
त्यामुळे पार्थला जास्त आलेलं असतं आणि तो म्हणतो की वाव, खूप चांगली आयडिया आहे, तुमचा निर्णय मला पटला आहे, तुम्ही आता ह्याच गोष्टींकडे फोकस करा, असं आता काव्याला पार्थ समजावू लागतो. आणि मग आता नंदिनी, मानिनी, मिथुन काका हे घरी यायला निघतात. तर प्रेक्षकांना पुढे आता आपल्याला बघायचं आहे की पार्थ म्हणजे हा जीवा नंदिनी घरी आल्याबरोबर रूममध्ये जाते आणि तिने कपाट उघडलेलं असतं. कपाट उघडता क्षणी त्यांचा तो जो काही हँडमोल्ड असतो जीवा आणि काव्याचा, तो खाली पडतो आणि फुटतो. त्यामुळे आता जीवाला खूप चीड येते आणि आतापर्यंत त्याने अनेक वेळा नंदिनी बरोबर म्हणजे ओरडलेलं असतं, पण आज जरा त्याचा वेगळाच अवतार असतो. कारण तो एकदम नंदिनीला म्हणतो की तुला काय गरज होती माझ्या वस्तू पाडायच्या, माझ्या गर्लफ्रेंडच्या आठवणी, शेवटच्या आठवणी तू माझ्या वस्तूंना हातच का लावतेस, असं म्हणून एकदम तुटकपणे नंदिनीला तो जाणीव करून देतो की त्याच्या मनात अजूनही त्याची गर्लफ्रेंड आहे आणि तू तर माझ्यासाठी काहीही नाही आहे. त्यामुळे नंदिनीला खूपच आता वाईट वाटतं आणि ती रडू लागते. तेव्हा आता जीवा पुढे आता नंदिनीला कसं समजवणार किंवा मग त्याला त्याच्या चुकीची जाणीव होणार का, हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायचं आहे. प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे डेलीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.